मवियातील धुसफूस ही चव्हाट्यावर आलेली आहे। संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये लेटर बॉम्ब टाकलेला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। हर्षवर्धन सपकाळांची त्यांनी तक्रार केल्याची देखील माहिती समोर येते आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आहेत आणि मनश्री पाठक यांच्यासोबत स्वतः हर्षवर्धन सपकाळ। हर्षवर्धनजी, तुमच्या नावाची सध्या बरीचशी चर्चा आहे राजकीय वर्तुळात आणि विशेषतः महाविकास आघाडीमध्ये। संजय राऊत यांनी काँग्रेसच्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांकडे पक्षश्रेष्ठींकडे तुमची तक्रार केली असं समजतंय, एक पत्र दिलंय असं समजतंय। दिलंय तसं पत्र तुमच्यापर्यंत काय माहिती आली आहे? नाही, या संदर्भात माहितीपेक्षा तक्रार होण्याचं किंवा काही कुरबुर होण्याचं काही घटनाच घडलेली नाही। त्यामुळे तक्रार काही होईल असं वातावरण किंवा काही न घडल्यामुळे मला असं वाटतं की ह्या विनाकारण उडलेली अफवा असावी। पण मग संजय राऊत आणि तुमचा काही संवाद झाला की जेव्हा अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत, तुम्ही काही विचारलं संजय राऊतांना की तक्रार केली आहे किंवा केली नाही? नेमकी काय कुरबुर झाली दोघांमध्ये? नाही, कुठल्याच प्रकारची कुरबुर नाही आणि संवाद जो आहे तो सातत्याने त्यांच्याशी राहतोच। दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला मी त्यांना फोन करेलच, त्यामुळे कुठली कुरबुर किंवा काही असं काही घडलेलं नाही। मात्र या सगळ्या बातम्या यावरून होत आहेत की ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्त्वाची बैठक आगामी निवडणुकांना घेऊन निवडणूक आयोगासोबत होते, मतदार याद्यांमधला घोळ जो समान मुद्दा आहे, अगदी राज ठाकरे देखील तो मांडतायत, काँग्रेसने तर हा मुद्दा राहुल गांधींनी खूप मोठ्या प्रमाणावर उचलून धरलेला आहे। अशावेळी महाराष्ट्रात महत्त्वाची घडामोड होत असताना महाराष्ट्रातलेच तुम्ही महत्त्वाचे नेते प्रदेशाध्यक्ष हे दिल्लीमध्ये जातात, ते कुठल्याही कामासाठी असेल, तुमच्या बैठका होत्या दिल्लीत, मात्र तुम्ही दिल्लीत गेले आणि इथे दुसऱ्या नेत्यांनी प्रतिनिधित्व केलं। नाही, मुळात हा महत्त्वाचा मुद्दा, याच्यात कुठलेही दुमत नाही आणि निवडणूक आयोगाकडे वारंवार सातत्याने आम्ही गेलेलो आहोत, हे सगळे मुद्दे त्यांच्यापुढे मांडलेले आहेत। आता सामूहिक स्वरूपाचा प्रयत्न जर होत असेल तरी स्वागतार्ह असणारी ही बाब आहे आणि या एकंदरीत असणाऱ्या सगळ्या मूळला आमचा पाठिंबाच आहे। किंबहुना या संदर्भातली जी माहिती आहे ही मोठ्या प्रमाणावर संकलित करण्याचं काम देखील काँग्रेसने हे महाराष्ट्रभर केलेलं। त्यामुळे 288 विधानसभा मतदारसंघाचा डाटा, त्याच्यात डुप्लिकेट ट्रिप्लिकेट नावं कोणते, ते कुठे कुठे कसे कसे घरांमध्ये किती मतदान दाखवले, हा सगळा दस्तावेज जो आहे हा काँग्रेसजवळ मोठ्या प्रमाणावर हा उपलब्ध आहे आणि तो निवडणूक आयोगाला दिला आहे। मित्रपक्षांजवळही त्यांनी स्वतःचं काही संशोधन त्यामध्ये त्याची भर घातलेली आहे, तेही फार चांगल्या प्रकारची माहिती त्यांच्याजवळही आहे। या सर्वांमध्ये आम्ही जाणं हा एक भाग झाला। आता निवडणूक आयोग हलत नाही आहे हा दुसरा भाग झाला। नाही, पण जेव्हा पत्रकार परिषद होते याच संदर्भातली किंवा अधिकाऱ्यांशी निवडणूक आयुक्तांशी बैठका होतात, तेव्हाच जो प्रमुख चेहरा दिसतो, आक्रमक चेहरा दिसतो, तो राज किंवा उद्धव ठाकरेंचा असतो। त्यामध्ये काँग्रेस फारशी आक्रमक दिसत नाही किंवा काँग्रेसचे महत्त्वाचे नेते प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची उपस्थिती दिसत नाही। यामुळे राज ठाकरेंचं त्या ठिकाणी असणं तुम्हाला खटकतंय का? नाही, खटकणं किंवा असणं हा जो दोन्ही भाग आहे, यापेक्षा याआधी निवडणूक आयोगाकडे वारंवार काँग्रेस पक्ष आणि प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी गेलेलो आहे। त्या संदर्भातल्या आपल्याला आठवत असेल की अनेक पत्रकार परिषदांमध्येही हे मुद्दे सातत्याने आम्ही मांडत आलेलो आहे। या संदर्भात आमचे रिसर्च डिपार्टमेंटचे राष्ट्रीय जे प्रमुख आहे प्रमोद चक्रवर्तीजी हेही आले होते। त्यानंतर जनरल सेक्रेटरी AICC जे गुरदीप सप्पल आहे, आम्ही एकत्रित 30 मतदारसंघात काय करतो ही दाखवण्याचा प्रयत्न केला। तर गेल्या 7 महिन्यांमध्ये सातत्याने हा मुद्दा आम्ही लावून धरत आहोत आणि निवडणूक आयोगांकडे आम्ही भेटायला गेलेलो आहोत। त्यामुळे निवडणूक आयोगाला जाऊन भेटणं किंवा आम्ही भेटलोच नाही निवडणूक आयोगाला किंवा या शिष्टमंडळात असलो म्हणजेच भेट होईल असं काही नाही आणि काँग्रेस ही त्या ठिकाणी होतीच आणि निवडणूक आयोगाकडे हे सगळे मुद्दे पुन्हा एकदा मांडल्यानंतर आता पहिले 55 असं होतं का आता ते काही करण्याच्या अनुषंगानं खरोखर पुढाकार घेतात हे बघणं जरा जास्त नाही। पण संजय राऊतांनी ज्या पद्धतीने दिल्लीतल्या तुमच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधलेला आहे अशा बातम्या येतात, एकंदरीत राज ठाकरे यांचा महाविकास आघाडीत प्रवेश व्हावा का याबद्दल काँग्रेसमध्ये काही अस्वस्थता आहे का? सरळ प्रश्न आहे की राज ठाकरे हे महाविकास आघाडीत असणं हे काँग्रेसला चालणार आहे का? मुळात हे गेलेलं जे प्रतिनिधी मंडळ होतं, ज्या पार्श्वभूमीवर आपण मला प्रश्न विचारतात किंवा ज्या पार्श्वभूमीवर तक्रार झाल्याचं तथाकथित जे पुढे येत आहे, तर हा काही महाविकास आघाडी, इंडिया अलायन्स आणि युती आघाडीचा हे मंच व्यासपीठ नव्हतं। ह्या सगळ्या लोकांना म्हणजे भाजपला आणि दोन्ही शिंदे आणि अजित पवारजी यांच्या ही पक्षांना त्या ठिकाणी बोलवत होतं। त्यामुळे हा सर्व पक्षांनी मिळून
जाण्याचा भाग होता. याच्यामध्ये आघाडी होण्याचा काही प्रश्नच नाही. नाही, निवडणूक आयोगासमोर जाणं हा राहिला वेगळा भाग. मात्र राज ठाकरे यांची आता जवळीक वाढते आहे. अर्थातच ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आहेच. मात्र महाविकास आघाडीत राज ठाकरेंनी यावं का, याविषयी काँग्रेसचं मत काय आहे? तुम्हाला राज ठाकरे चालणार आहेत का निवडणुकीत सोबत आलेले? नाही, हे दोन भाग आहे. यापूर्वी आपण जो विचारला हा शुद्ध स्वरूपामध्ये निवडणूक आयोगाकडे गेलेल्या शिष्टमंडळाच्या अनुषंगाने होता. आपण जे आता विचारताय की ती आघाडी अशी होणार आहे का, तर त्या अशा आघाडीच्या संदर्भात जेव्हा प्रस्ताव येईल त्यावर याच्यावर भाष्य करणं किंवा यावर प्रतिक्रिया देणं योग्य राहील. अद्यापपर्यंत असा कुठलाही प्रस्ताव हा काँग्रेस पक्षाकडे आलेला नाही. कुणाकडून प्रस्ताव येणं अपेक्षित आहे तुम्हाला? उद्धव ठाकरेंकडून? कोणाकडून येणं अपेक्षित आहे हा आपल्या ठिकाणचा प्रस्ताव तर येऊ देत, अजून कोणाकडूनच आलेला नाही. पण आता निवडणुकीचं घोडं मैदान काही फार लांब राहिलेलं नाहीये, जवळ आलेलं आहे. ज्या पद्धतीची राजकीय परिस्थिती बघतोय, ठाकरे बंधूंची वाढती जवळीक बघतोय, राज ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत लावलेली उपस्थिती आपण बघतोय, त्यानुसार हा जरतरचा प्रश्न आता फारसा राहिलेला नाहीये. राज ठाकरे हे महाविकास आघाडीत आलेले काँग्रेसला कितपत चालणार आहेत? मुंबईत काही अडचणीचे वाटतायत का राज ठाकरे काँग्रेसला? नाही, हा अजूनही जरतरचाच आहे. कारण हे कधी निवडणुका लागतील त्या लागल्यानंतर याच्यावर या सगळ्या भूमिका सगळ्याच पक्षांच्या स्पष्ट होतील. म्हणजे काँग्रेस 11th आवरला निर्णय घेणार आहे राज ठाकरेंसोबत जायचं की नाही? 11th आवरचा विषयच नाही. अजून निवडणुकाच घोषित झालेल्या नाही. निवडणुका घोषित झाल्यानंतर ताबडतोबीने या संदर्भात जी आहे ती सर्व जी भूमिका आहे त्या सर्वांच्या स्पष्ट होतील. दूध का दूध आहे, पाणी पाणी होऊन जाईल. आणि या दरम्यानच्या काळामध्ये आम्ही जी तयारी करत आहोत त्या तयारीमध्ये आम्ही निवडणुकीच्या अनुषंगानं नियोजनाचे आणि आघाडी करण्याचे संपूर्ण अधिकार आम्ही आमच्या स्थानिक युनिटला दिलेले आहेत. आणि स्थानिक पातळीवरचं आमचं नेतृत्व आणि स्थानिक पातळीवरचं आमचं संघटन ह्या निवडणुकीच्या अनुषंगानं तयारी करत आहे. त्यांच्या बैठका, आमचे त्या संदर्भातले दौरे, त्या संदर्भातले कार्यक्रम हे देखील आमच्या सातत्याने आम्ही त्याची अंमलबजावणी करतोय. त्यामुळे आम्ही वेळेवर निर्णय घेणार आणि आमचा निर्णय झालेला आहे की स्थानिक पातळीवर आम्ही याचे सर्व आघाडी आणि युतीचा अधिकार त्यांना दिलेले आहेत. तिथून देखील अजून आमच्यापर्यंत कुठल्याच प्रकारचा प्रस्ताव हा आलेला नाही. या पद्धतीने तुम्ही म्हणताय की स्थानिक पातळीवर युती करायची की नाही, महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांसोबत जायचं की नाही, हा निर्णय आम्ही सोडलेला आहे. त्याच्यामुळे एक प्रकारे काँग्रेसचा हा एकला चलो रेचा नारा आहे का? महाविकास आघाडीपासून काँग्रेस फारकत घेऊ शकते का जर स्थानिक पातळीवरचे निकाल तुमच्याकडे वेगळे आले तर? प्री अलायन्स आणि पोस्ट अलायन्सचे दोन ऑप्शन हे उघडे असतात. आणि या अनुषंगानं महाराष्ट्रभरामध्ये कुठेही एकत्रित स्वरूपाची आघाडी युती आम्ही करणार नाही, ही असणारी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आणि सविनय ही आमच्या मित्रपक्षांना देखील आम्ही ही 6 महिने आधीच कळवली होती. आणि हे करत असताना एवढ्या मोठ्या ताबडतोबीने एकामागे एक निवडणुका होणार आहेत आणि राज्य पातळीवर जर सर्व निर्णय व्हायला बसले तर ते योग्य ठरणार नाही. आणि दुसरं, प्रत्येक पक्षाला त्यांचा पक्ष वाढला पाहिजे हे वाटतं. आघाडी करण्यामध्ये आघाडी धर्म ही राजकीय आत्ताची अपरिहार्यता आहे. त्यामुळे आघाड्या झाल्यानंतर कुठे स्थानिक पातळीवरचा कार्यकर्ता तो देखील धोकावला गेला आहे. आणि या सर्वांवर तिथे पक्षवाढ आपल्याला कसा करता येईल आणि मित्रपक्षांनाही कसं घेता येईल याची सगळी चाचपणी जी आहे ती स्थानिक पातळीवर होणंच ही योग्य आहे. नक्कीच. त्याच्यामुळे स्थानिक पातळीवर आता काँग्रेस निर्णय घेणार आहे. हर्षवर्धनजी, शेवटचा प्रश्न फक्त, ज्या पद्धतीने बातम्या येत आहेत संजय राऊतांची तक्रार, तुम्ही म्हणतात की ही तथाकथित तक्रार आहे, तर या संदर्भात स्पष्टपणे तुम्ही संजय राऊतांशी बोलणार आहात का? कारण तसे तुम्ही चांगले मित्र आहात, नेहमी माध्यमांसमोर येतात. नाही, चर्चा ही करायला काय, माझं आणि त्यांचं मागचं जे बोलणं झालं होतं ते अत्यंत चांगल्या संवादपूर्ण झालं होतं. आणि पुढे मी त्यांच्याशी बोलत राहणार. ते महाविकास आघाडीतले घटक आहेत, एक नेते आहेत, एक फायरब्रँड महाराष्ट्राचा नेता आहे. त्याच्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणं हे मला निश्चित आवडेलच आणि मी साधेल देखील. उद्धव ठाकरेंनी भावासाठी काय पण असं म्हटलं आणि महाविकास आघाडीची साथ सोडली तर काय भावना असणार आहेत? आम्ही भारत जोडोवाले आहोत, त्यामुळे आम्ही काही भारत तोडोवाले नाही. आणि ते भारत जोडत असताना संविधानिक मूल्य जी आहेत ही कायम राखणं आणि देशाच्या लोकशाहीला वाचवणं आणि संविधानाचं संरक्षण संवर्धन करणं ही एकंदरीत आमची असणारी भूमिका आहे. त्यामुळे एकीकडे भारत जोडो आहे, दुसरीकडे संविधानिक मूल्यांवर विश्वास आहे. आणि यातून सांगड घालत असतानाच महाविकास आघाडी आणि पुढे इंडिया अलायन्स हा गठीत झालेला आहे. त्यामुळे आता आगे आगे देखो क्या होता है.
तर हर्षवर्धन सपकाळ म्हणतात आगे आगे देखो होता है क्या, असं म्हणताना आम्ही भारत जोडो वालो आहोत, आम्ही महाविकास आघाडी एक प्रकारे तुटू देणार नाही असं जरी त्यांचं मत असलं तरी सुद्धा स्थानिक पातळीवर निवडणुकांमध्ये युती करायची की नाही, पोस्ट अलायन्स की प्री अलायन्स करायची आहे याबाबतचा निर्णय हा स्थानिक पातळीवरून घेतला जाईल असं स्पष्ट मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामॅन प्रकाश चव्हाणसह मनीषा पाठक, झी 24 तास, मुंबई.